नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जी की समजा पंजाब नॅशनल बँक आहे, दिल्ली बेस्ड बँक जी आहे, याच्यामध्ये जवळपास लोकल बँक ऑफिसरच्या 750 वॅकन्सी त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहे. मग या वॅकन्सीसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, नंतर एज क्रायटेरिया काय आहे, नंतर याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर या जागा ज्या निघालेल्या आहे यासाठी अप्लाय कोण कोण करू शकतं, या सगळ्या गोष्टी आपण याबद्दल डिटेल जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, जी की पंजाब नॅशनल बँक आहे, पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे. मग यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला वॅकन्सीज किती आहे, नंतर महाराष्ट्रातून अप्लाय करायचा असेल तर आपल्याला कोणती लँग्वेज कंपल्सरी आहे, या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. बघितल्यानंतर तुम्हाला लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर तो आवडल्यास नक्की तुम्हाला या व्हिडिओला काय करायचे, जे की समजा विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला मग आज आपण बघूया पंजाब नॅशनल बँकेची जी की LBO ची ऍड आलेली आहे, तर याबद्दल काय काय त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या गोष्टी रिक्वायर्ड आहे, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. तर लोकल बँक ऑफिसरच्या जवळपास या ठिकाणी 750 वॅकन्सी आहे. पण एक महत्त्वाची अट त्यांनी दिलेली आहे की यामध्ये लोकल बँक ऑफिसरसाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी 1 वर्षाचा शेड्यूल कमर्शियल बँकेचा एक्सपिरियन्स तुम्हाला क्लेरिकल लेवल किंवा ऑफिसर लेवलचा गरजेचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे फॉर्म भरत असताना. त्यामुळे तुम्हाला इथं फर्जी एक्सपिरियन्स जे आहे ते टाकून चालणार नाही. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी इन्शुरन्स सेक्टरमधला किंवा जे की फायनान्स रिलेटेड ज्या काही आहे, समजा NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, याचा सुद्धा एक्सपिरियन्स इथे चालणार नाही. फक्त RBI मार्फत ज्या काही समजा शेड्यूल कमर्शियल बँका आहे, ज्या 1934च्या ॲक्टनुसार ज्या शेड्यूल कमर्शियल बँका आहे, त्याच बँकांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी व्हॅलिड कन्सिडर केला जाईल. हे तुम्ही स्ट्रिक्टली लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ॲडव्हर्टाईजचं जे आहे ॲप्लिकेशन जे आहे 3/11/2025 पासून, म्हणजे कालपासून इथं ॲप्लिकेशन चालू झालेले आणि लास्ट डेट जी आहे ती आहे 23 नोव्हेंबर 2025. म्हणजे तुम्हाला 20 दिवस जे आहे ते ॲप्लिकेशनसाठी दिलेले आहे. नंतर एक्झामची डेट जी आहे टेंटेटिव्ह दिलेली आहे. अंदाजे त्यांनी सांगितली साधारणतः डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. अजून फिक्स नाहीये, परंतु जेव्हा त्यांचं एक्झाम घेण्याचं निश्चित होईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच ते तुमच्या मेलद्वारे किंवा मेसेजद्वारे तुम्हाला काय करतील, डेट जे आहे ते तुम्हाला सेंड करतील आणि त्यानुसार एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. मग या ठिकाणी जे की समजा वॅकन्सीज ज्या आहे त्या लोकल बँक ऑफिसरच्या आहे. म्हणजे लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट जी आहे मागच्या 1-2 वर्षापासून चालू झालेली आहे. लोकल बँक ऑफिसर म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहात, महाराष्ट्रामधून अप्लाय करत आहात, तर ज्या ठिकाणी तुम्हाला जे सर्कल मिळालं त्या सर्कलमध्ये जवळपास तुम्हाला 12 वर्ष काय करायचं आहे, जॉब करायचा आहे ॲज अ ऑफिसर म्हणून. मग तुम्ही म्हणाल लोकल बँक ऑफिसर मार्केटिंगचा जॉब आहे का? नाही, इक्विव्हॅलंट प्रोबेशनरी ऑफिसर आहे, हे लक्षात घ्यायचे. प्रोबेशनरी ऑफिसर आणि लोकल बँक ऑफिसरचा सॅलरी जो आहे तो सेम आहे. त्यांचे जे काही समजा फॅसिलिटीज आहे त्या सगळ्या गोष्टी सेम आहे, फक्त नाव चेंज करण्यात आलेलं आहे या सध्या रिक्रुटमेंटमध्ये. लोकल बँक ऑफिसर म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्हाला रिक्रूट केलंय त्या एरियामध्ये तुम्हाला एक बिझनेस डेव्हलप करायचा आहे 12 वर्षापर्यंत. जो 12 वर्षापर्यंत तुम्हाला इथे ट्रान्सफर भेटणार नाहीये. जेव्हा समजा तुमचं प्रमोशन होईल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणाहून ट्रान्सफर भेटणार आहे. लोकल बँक ऑफिसर परमनंट जॉब आहे, हे लक्षात ठेवायचे. म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरला जेवढ्या फॅसिलिटी आहे, प्रोबेशनरी ऑफिसरचा जेवढा पगार आहे, प्रोबेशनरी ऑफिसरला ज्या काही गोष्टी लागू आहेत त्या सगळ्या LBO ला लागू आहे. त्याच्यामुळे मनात जे काही ज्या गोष्टी आहे की प्रायव्हेट आहे, असे तसे मार्केटिंगचा जॉब आहे, असं काहीच नाहीये. फक्त तुम्हाला इथे बिझनेस डेव्हलप करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटणार आहे त्या ठिकाणी. मग हे ज्युनियर मॅनेजमेंट सिस्टमचा जॉब आहे, ओके, ग्रेड स्केलचा 1चा. नंतर वॅकन्सी 750 व सॅलरी जे आहे जवळपास 85,920 पर मंथ. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे, या ठिकाणी तुम्हाला डिअरनेस अलाउन्स असेल, CC असेल, HRA असेल, नंतर लीज अकोमोडेशन असेल, नंतर लिव्ह फेअर ऑफ कन्सेशन असेल, नंतर मेडिकल इन्शुरन्स असेल, नंतर रिटायरमेंट बेनिफिट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. जेवढं बँक ऑफिसर एम्प्लॉईला भेटतं तेवढंच तुम्हाला इथे सुद्धा दिलं जाणार आहे लोकल बँक ऑफिसर जॉब तुम्ही जॉईन केल्यानंतर. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहे. मग वॅकन्सीचा जर आपण विचार केला तर वॅकन्सी कोणत्या राज्यासाठी जास्त आहे, तर या ठिकाणी हिंदी स्टेटला वॅकन्सी फार कमी प्रमाणात आहे, नसल्यातच जमा आहे, हे लक्षात ठेवा. परंतु जे की समजा गुजरात पासून अलीकडे स्टेट आहे, ओके, किंवा जे की नॉर्थ
नॉर्थ ईस्टचे स्टेट आहे यांच्यासाठी सुद्धा वॅकन्सीज आहे. मग सर्वात जास्त वॅकन्सीज कुठे आहे? आता ही पंजाब नॅशनल बँक जी आहे दिल्ली बेस आहे सांगायचं झाल्यास, तर दिल्लीमध्ये वॅकन्सी जास्त पाहिजे, परंतु तिथे दिल्लीमध्ये वॅकन्सीज दिसत नाही आपल्याला कुठेच. दिल्लीमध्ये वॅकन्सी आहे का? नाही. नंतर यूपी मध्ये वॅकन्सी आहे का? नाही. ओके, बिहार मध्ये वॅकन्सीज आहे का या ठिकाणी? बिहार पण या ठिकाणी दिसत नाही. ओके, म्हणजे हिंदी स्टेटला या ठिकाणी वॅकन्सीज नाहीची सरस. ओके, सर्वात जास्त वॅकन्सीज आहे महाराष्ट्राला. किती आहे? 135. 135 वॅकन्सी आहे 750 पैकी महाराष्ट्राच्या वाट्याला. नंतर दुसरा नंबर लागतो गुजरातचा, तर गुजरातला आहे 95 वॅकन्सीज. किती आहे? 95 वॅकन्सीज. ओके, आणि तिसरा नंबर लागतो वेस्ट बंगालचा, तर वेस्ट बंगालला आहे जवळपास 90 वॅकन्सीज. आपण डिसेंडिंग ऑर्डरनं जर विचार केला तर महाराष्ट्राचा नंबर 1 लागतो वॅकन्सीच्या बाबतीत, नंतर नंबर 2 गुजरात आणि नंबर 3 वेस्ट बंगाल. मग अप्लाय कुठून करायचं? आता या ठिकाणी सांगायची गरज नाहीये, महाराष्ट्राला सर्वात जास्त वॅकन्सीज आहे. मग ज्या स्टेटची आपल्याला लोकल लँग्वेज येते, समजा आपल्या महाराष्ट्राची लोकल लँग्वेज आहे मराठी, तर मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, तरच आपल्याला महाराष्ट्रामधून अप्लाय करायचं आहे. ओके, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठी बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, तर त्यांनी महाराष्ट्रातून अप्लाय करायचे. पण काही लोक म्हणतात गुजरातमध्ये कॉम्पिटिशन कमी असते, त्या ठिकाणी बिझनेस माइंडेड लोक असतात, ते बिझनेसकडे लक्ष देतात, ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे तयारी करत नाही, म्हणून तिथून कट ऑफ कमी असतो. तर मग आपल्याला गुजरातमधून जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला गुजराती येणं कंपल्सरी आहे. गुजराती तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली, तरच तुम्हाला तिथून अप्लाय करायचे. अन्यथा आपल्या महाराष्ट्रात जागा आहे, महाराष्ट्रामधून अप्लाय करा. मग महाराष्ट्राचं वॅकन्सी कॅटेगरीनुसार कशा आहे? या ठिकाणी एससी ला 20, नंतर एसटी ला आहे 10, नंतर ओबीसी ला आहे 36, नंतर ईडब्ल्यूएस ला आहे 13, नंतर जनरल कॅटेगरीला आहे 56, नंतर ओसी ला 2, नंतर एचआय ला 1, नंतर व्हीआय ला 1 आणि आयडी ला 1, टोटल 5 आहे हे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स. ओके, तर वॅकन्सीचा कॉलम या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, मी असं कन्सिडर करतो आणि पुढे चालतो. ठीक आहे, बघा मग या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? मग सर मी या ठिकाणून तुम्ही 2-3 ठिकाणून अप्लाय करू शकतो का? नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकाच स्टेटला अप्लाय करता येणार आहे. जेवढे की स्टेट त्या ठिकाणी दिलेले आहे त्यापैकी फक्त एका स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 2 ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते काय केलं जाईल या ठिकाणी? कॅन्सल केलं जाईल, रद्द केलं जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, फक्त 1 स्टेटला तुम्हाला अप्लाय करायचंय आणि अप्लाय करताना पहिलं समजून घ्यायचंय की आपल्याला त्या राज्याची लोकल लँग्वेज आपल्याला बोलता येते का, वाचता येते का, लिहिता येते का, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि त्यानुसारच तुम्हाला काय करायचं या ठिकाणी अप्लाय करायचे. अप्लाय करताना हे लक्षात ठेवा, फक्त एका स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, 2 स्टेटला तुम्हाला अप्लाय करता येणार नाहीये. जर अप्लाय केलं तर तुमचा फॉर्म जो आहे तो काय होणार आहे या ठिकाणी? कॅन्सल होणार आहे. क्लिअर आहे? मग एज क्रायटेरिया कसा आहे या ठिकाणी? एज क्रायटेरिया जो आहे लोकल बँक ऑफिसरसाठी मिनिमम एज जे आहे या ठिकाणी 20 वर्ष. जेवढे की कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, समजा या ठिकाणी जनरल असेल, ओबीसी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, या सर्वांसाठी मिनिमम 20 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम जनरलसाठी आणि ईडब्ल्यूएस साठी 30 वर्ष. मग अदर कॅटेगरी जे आहे ओबीसी, नंतर एससी आणि एसटी यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे, मी तुम्हाला पुढे इथे क्लिअर करतो. मग सर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे? तर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. काय पाहिजे? ग्रॅज्युएशन. मग कोणत्या डिसिप्लिन मधून पाहिजे? कोणत्याही डिसिप्लिन मधून ग्रॅज्युएट झालेला असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. यामध्ये बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, बीए असेल, बीकॉम असेल, सर्व जे की समजा स्ट्रीम आहे त्यामधून ग्रॅज्युएट झालेला आहात, रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएट झालेला आहात, त्या ठिकाणी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मग इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, नंतर वायसीएम मधून ग्रॅज्युएट झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. पण आपल्याकडे व्हॅलिड मार्कशीट तुम्हाला पाहिजे. ओके, नंतर डिग्री सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी पाहिजे अप्लाय करताना. मग यांनी अगोदर सांगितलंय की लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट अप्लाय करताना आपण ज्या राज्याला अप्लाय करतोय त्या राज्याची आपल्याला लँग्वेज जी आहे ती रीडिंग करता आली पाहिजे, रायटिंग करता आली पाहिजे आणि स्पीकिंग करता आली पाहिजे. याच्यावर जास्त फोकस दिलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याकरता ते लोकल लँग्वेज टेस्ट जे आहे तुमची काय करणार आहे? कंपल्सरी घेणार आहे. पण ज्यांचं समजा 10वी-12वीला लोकल लँग्वेज नाहीये त्यांचीच टेस्ट होणार आहे आणि ज्यांचं आहे समजा त्यांना देण्याची गरज नाहीये. ओके, म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमचं जर 10वी किंवा 12वीला मराठी सब्जेक्ट असेल तर तुम्हाला लोकल लँग्वेजची टेस्ट देण्याची गरज नाहीये. क्लिअर आहे? चला पुढे. मग इथे बघा एक्सपिरियन्स पोस्ट मॅन्डेटरी एज्युकेशन क्वालिफिकेशन. बघा त्यांनी सांगितलं, मी सांगितलं ग्रॅज्युएशन तर पाहिजेच, पण
1 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे तुमच्या शिक्षणानंतर. ओके, शिक्षण झाल्यानंतर 1 वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी कोणत्या पोस्टचा 1 इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स कशाचा लागतो, क्लेरिकल मधला, बँकिंग सेक्टर मधला, नंतर ऑफिसर केडरचा, या दोन्ही एक्सपिरियन्स तुम्हाला लागतो. क्लेरिकलचा पण चालून जाईल आणि ऑफिसरचा पण चालून जाईल. नंतर शेड्यूल कमर्शियल बँक सांगितलं त्यांनी किंवा रिजनल रूरल बँक सुद्धा सांगितलं. ओके, इन अ सेकंड शेड्यूल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, ऍक्ट 1934 या सेक्टर मधला म्हणजे या रूल्स मध्ये जे विद्यार्थी बसत असतील त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. म्हणजे शेड्यूल कमर्शियल बँकामधला ऑफिसर केडरचा आणि क्लेरिकल केडरचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. नंतर रिजनल रूरल बँकेचा सुद्धा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स चालून जाईल. नंतर जे की समजा आता कोऑपरेटिव्ह बँकेवाले आहे, कोऑपरेटिव्ह बँकेवाल्यांचा प्रश्न असेल की सर आम्हाला इथे अप्लाय करता येईल का. जर तुम्ही आरबीआयच्या ऍक्ट नुसार जर सेकंड शेड्यूल रिझर्व्ह बँकच्या नियमानुसार तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता, हे लक्षात ठेवा. अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम 1 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट इन पे शॅल बी पेबल फॉर इच प्रायर कम्प्लिटेड युअर. ओके, हे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. नंतर कॅन्डिडेट मस्ट सबमिट प्रूफ ऑफ प्रायर एक्सपिरियन्स. ओके, जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे PDF फॉर्मॅटमध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, नंतर एक्सपिरियन्स इन द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन और ऑर्गनायझेशन विल नॉट बी कन्सिडर. ओके, मी तुम्हाला सांगितलं नॉन बँकिंग फायनान्शियलचं चालेल का, नाही. श्रीराम फायनान्सचं चालणार आहे का, नाही. इन्शुरन्स सेक्टरमधला इन्शुरन्स चालणार आहे का, नाही. ओके, हे लक्षात ठेवा. विनाकारण कमेंट टाकू नका इन्शुरन्स सेक्टरचं चालेल का, NBFCचं चालेल का. इथे सरळ सरळ सांगितलं की जे की आरबीआय ऍक्ट 1934 नुसार तुम्हाला शेड्यूल कमर्शियल बँकेचा दर्जा भेटलेला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता, नाही तर अप्लाय करू शकत नाहीये. ओके, नंतर डज नॉट मॅच इज अ डिफरंट दॅन द जॉब प्रोफाईल. ओके, ज्या जॉब प्रोफाईलच्या व्यतिरिक्त तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार नाहीये. ओके, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ह्या रूल मध्ये तुम्ही बसत असाल समजा तरच तुम्हाला अप्लाय करता येईल, तसं अप्लाय करता येणार नाहीये. म्हणजे शिक्षणानंतर 1 वर्षाचा कमर्शियल बँकेचा, रिजनल रूरल बँकेचा ऑफिसर किंवा क्लेरिकलचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सुद्धा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स चालून जाईल. क्लिअर आहे. चला पुढे. मग या ठिकाणी एज क्रायटेरिया काय आहे. एज क्रायटेरिया जो आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, पण जे की समजा OBC SC ST हे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी, जे SC आणि ST जे आहे यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, OBC साठी 3 वर्षाचं आहे आणि जे की समजा PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नंतर एक सर्व्हिसमन जे आहे समजा यांच्यासाठी आहे 5 वर्षाचं. म्हणजे जे की मॅक्झिमम वर्ष आहे त्याच्यामध्ये हे वर्ष ऍड करून घ्या. म्हणजे 30 वर्षामध्ये 5 ऍड, 35 नंतर 33 आणि 40 आणि या ठिकाणी 35. ओके, तर अशा पद्धतीचा जो काही एज क्रायटेरिया रिलॅक्सेशन आहे या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीनुसार. नंतर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला 4 फेज मधून जायचं आहे. ओके, या ठिकाणी रिटन एक्झाम असणार आहे तुमची, काय असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे या ठिकाणी. ओके, नंतर स्क्रीनिंग होणार. ओके, नंतर लँग्वेज प्रोसेस टेस्ट होणार आणि त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे इंटरव्ह्यू होणार. ओके, बँक रिझर्व द ॲब्सोल्यूट राईट टू डिसाइड वेदर ऑल ऑर एनी ऑफ द मोड शॅल बी अडॉप्टेड फॉर सिलेक्शन फॉर द नोटिफाईड पोस्ट. ओके, बँकेला सगळे अधिकार आहे. रिक्रुटमेंट जे आहे त्या रिक्रुटमेंट त्यांच्या पद्धतीने ते घेणार आहे. त्याच्यावर तुम्ही कोर्ट केस टाकल्या, काही टाकल्या तर त्यांना जे करायचं तेच करणार आहे या ठिकाणी. पण तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची, नंतर स्क्रीनिंग, नंतर लँग्वेज प्रोसेस टेस्ट आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग ऑनलाईन टेस्टसाठी कोणकोणते सब्जेक्ट आहे या ठिकाणी, रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणी आणि कम्प्युटर नॉलेज. या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन 25 मार्क 25, टाइम आहे 35 मिनिट. टाइम जास्त दिलेला असेल. तुलनेना हा जो पेपर आहे एक्सपिरियन्स बेसचा LBOचा एकदम सोपा असेल. क्लेरिकल लेवलचा समजा आपला RRB POचा जो काही समजा प्रीचा पेपर असतो त्याच पद्धतीचं डिफिकल्टी लेवल याची असते, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे जे ऍक्च्युअल ऑफिसर लेवलचा पेपर असतो त्या लेवलची याची डिफिकल्टी लेवल राहत नाही. म्हणजे एक्सपिरियन्स बेसवरच्या जी की डिफिकल्टी लेवल आहे ती कमी असते तुलनेने जे की रेग्युलर डायरेक्ट रिक्रुटमेंट असते त्याच्यापेक्षा. नंतर DI जे आहे याचं नंबर ऑफ क्वेश्चन 25 मार्क 25, टाइम 35 मिनिट्स. नंतर इंग्लिश लँग्वेज जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 25 मार्क 25, टाइम 25 मिनिट. नंतर क्वांटिटी अप्टिट्यूड मॅथ्स 25 क्वेश्चन 25 मार्क, टाइम 35 मिनिट. टाइम भरपूर दिलेला आहे. आता सर्वात महत्वाचा सब्जेक्ट जो आहे तो आहे या ठिकाणी जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस. याला सर्वात जास्त वेटेज आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 50 क्वेश्चन आहे आणि 50 मार्क आहे. बाकीचं 25 100 मार्काचं वेटेज जे आहे या 4 सब्जेक्टचं
ओके, आणि 50 मार्काचं वेटेज जे आहे GA बँकिंग अवेअरनेसचं, याला टाइम आहे 50 मिनिट. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रीडिंग करणं मस्ट आहे. नंतर जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेसची तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण पर्सेंटेजच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आपण याला जवळपास 1/3 वेटेज आहे. 150 पैकी जवळपास 150 मार्क म्हणजे जवळपास 1/3 वेटेज जे आहे ते कोणाला आहे? जनरल अवेअरनेसला. क्लिअर आहे? ओके, चला पुढे. नंतर निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग कशी आहे? तर या ठिकाणी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 क्वेश्चन जर तुमचे रॉंग झाले तर 1 मार्क तुमचा काय होईल? जे बरोबर आलेले क्वेश्चन आहे त्याच्यामधून काय होईल? डिडक्ट होईल. ओके, नंतर स्कोअर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स. ओके, तर 150 पैकी 40% मार्क जे आहे जनरल आणि ईडब्ल्यूएसला लागेल. म्हणजे 40% म्हणजे 150 पैकी 15 चोक 60 मार्क तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागेल. ओके, नंतर जे की समजा अदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहे समजा, ओके, 35% त्यांच्यासाठी आहे रिझर्व. म्हणजे जर आपण समजा 150 मार्काचा पेपर असेल तर त्या ठिकाणी जवळपास 15×45, ओके, आणि जे की 15×5=75 म्हणजे जवळपास 52 मार्क जे आहे या ठिकाणी काय करेल? तुम्हाला लागेल रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी. ओबीसी, जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी जवळपास 40% मार्क जे आहे. आता इथे ओबीसीचं इथे सांगितलेलं नाही, परंतु रिझर्व कॅटेगरी जे आहे म्हणजे त्यामध्ये ओबीसी सुद्धा आला. फक्त जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी 40% आणि इकडे रिझर्व कॅटेगरीसाठी 35% कंपल्सरी आहे. म्हणजे 52 मार्क जवळपास यांना लागेल आणि यांना जवळपास 60 मार्क जवळपास लागेल. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर आहे? तर या ठिकाणी आपलं निगेटिव्ह मार्किंग आहे. नंतर किती मार्क लागतात 150 पैकी ते सुद्धा इथे क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट, नंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट कोणासाठी? ज्यांचं 10वी-12वी मध्ये लोकल लँग्वेज, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून येतात तर महाराष्ट्रातून तुमची 10वी-12वीला मराठी नव्हतं त्यांच्यासाठी लोकल लँग्वेज आहे. पण ती कशी असेल? फक्त क्वालिफाईंग नेचर असेल. कशी असेल? क्वालिफाईंग नेचर. याचा जो काही स्कोअर आहे तो स्कोअर फायनल सिलेक्शन मध्ये कन्सिडर केला जाणार नाहीये, हे लक्षात ठेवा. पण या ठिकाणी तुम्हाला ज्यांचं 10वी-12वीला मराठी नाहीये त्यांना मराठी वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता सुद्धा आली पाहिजे. म्हणजे ती त्यांची टेस्ट होणार आहे. ओके, ज्यांचं नाहीये त्यांच्यासाठी. पण ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट नाहीये. ज्यांच्याकडे 10वी-12वीचं मार्कशीट आहे मराठीचं, ओके, तर त्यांना ही टेस्ट देण्याची गरज नाहीये. इथे एक्झाम्पशन फॉर्म अपीअरिंग इन द LLPT असं सांगितलेलं आहे. तुम्हाला एक्झाम्पशन दिलेलं आहे. ज्यांच्याकडे लोकल लँग्वेज 10वी-12वीला शिकलेले आहात त्यांच्यासाठी लोकल लँग्वेजची टेस्ट देण्याची गरज नाही. ज्यांचं नाही शिकलेले त्यांच्यासाठी ही लोकल लँग्वेज टेस्ट आहे. क्लिअर आहे? चला पुढे. नंतर इंटरव्ह्यू कसा असेल? सर्व जे काही समजा रिटन एक्झाम मध्ये पास होतील त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू असेल. ओके, तर 10वी-12वी लोकल लँग्वेज स्टँडर्ड दोज रिक्वायर्ड अपीअर फॉर LLPT शॅल बी कॉल फॉर द पर्सनल इंटरव्ह्यू. ओके, आता लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे ती झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू. ओके, मग पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तो किती मार्काचा असेल, कसा असेल? या ठिकाणी सांगितलं 50 मार्काचा इंटरव्ह्यू असेल. ओके, मग त्यामध्ये जे की समजा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी कसं क्वालिफाईंग मार्क असेल? तर या ठिकाणी 45 मार्क्स क्वालिफाईंग असेल. ओके, आणि जे की समजा SC ST जे आहे त्यांच्यासाठी किती असेल? साधारणतः या ठिकाणी SC ST कॅन्डिडेट्स अँड 50%, 25 फॉर अदर कॅन्डिडेट्स. ओके, तर या ठिकाणी 25% जे आहे अदर कॅन्डिडेट्सला असेल. हे लक्षात घ्या. पर्सनल इंटरव्ह्यू विल बी 50 मार्क्स, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन इंटरव्ह्यू शॅल बी 45%. म्हणजे या ठिकाणी 22.5 फॉर SC ST. ओके, या ठिकाणी पर्सेंटेजचं चिन्ह देण्याचं राहून गेलं त्यांच्याकडून. कॅन्डिडेट्स 50%, नंतर 25 फॉर अदर कॅन्डिडेट्स म्हणजे 50% अदर कॅन्डिडेट्सला आहे. ओके, तर 45 म्हणजे जवळपास 22.5 कोणासाठी लागतील? जे की समजा रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी. आणि जे समजा ज्यांच्यासाठी रिझर्व नाहीये त्यांच्यासाठी किती लागतील? 25 मार्क. ओके, इंटरव्ह्यू मध्ये 50 पैकी 25. ओके, नेक्स्ट. नंतर इंटरव्ह्यू मध्ये शॅल बी डिस्क्वालिफाय फ्रॉम फर्दर कन्सिडरेशन. ओके, मिनिमम क्वालिफाईंग मार्क जर नसेल तर तुम्हाला इथे डिस्क्वालिफाय केलं जाईल. नंतर अपीअरन्स इन इंटरव्ह्यू डज नॉट कंपर एनी राईट टू सिलेक्शन. ओके, ओनली दोज क्वालिफाय इन द LLPT विल बी कन्सिडर फॉर इन्क्लुजन इन द मेरिट लिस्ट. आता त्यांचं म्हणणं आहे तुम्ही इंटरव्ह्यूला इथं क्वालिफाय झाला म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं काही नाहीये, हे लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी एकाच 3 बोलायला जातात आणि त्यापैकी ज्याला जास्त मार्क मिळतील जो मेरिट मध्ये असेल त्याचं फायनल सिलेक्शन होणार आहे. क्लिअर आहे? ओके, चला पुढे. फायनल सिलेक्शन कसं असणार आहे? फायनल सिलेक्शन शॅल बी बेस्ड ऑन द कंबाईन परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन रिटर्न टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू.
याच्यावरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि जे LLPT आहे, ज्याचं 10वी 12वीला नाही आहे मराठी, त्यांच्यासाठी LLPT असेल, क्वालिफाईंग नेचर असेल ती, त्याचं मार्क जे आहे या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार नाहीये. ओके, जर एकापेक्षा जास्त व्यक्तींना सेम मार्क मिळाले तर तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार तुम्हाला काय केलं जाईल, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन दिल्या जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर कोणकोणते आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नंतर नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली. मग एक्झाम फीस किती आहे, तर एक्झाम फीस जे आहे SC ST PWD कॅन्डिडेटसाठी फक्त 50 रुपये आणि 18% GST म्हणजे टोटल 59 रुपये झाले. नंतर OBC, जनरल, EWS यांच्यासाठी आहे 1000, पण 18% GST लावला याच्यामध्ये किती होतं, 1180 रुपये फीस तुम्हाला द्यायची आहे फॉर्म भरत असताना. क्लिअर आहे. चला नेक्स्ट, अप्लाय कुठे करायचंय. ऍप्लिकेशन तुम्हाला फर्जी वेबसाईटवर जायचं नाहीये, जी की PNB ची वेबसाईट आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये. HTTP नंतर pnb.bank.in याच्यावर जायचंय आणि ऍप्लिकेशन तुम्हाला करायचंय. ऍप्लिकेशन कधीपासून, 3 पासून तर 23 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचंय. 3 नोव्हेंबर टू 23 नोव्हेंबर. ओके, नंतर तुम्हाला ऍप्लिकेशन करण्याला चान्स भेटणार नाही, तर 23 तारखेपर्यंत अप्लाय करून टाकायचंय. नंतर अप्लाय करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे, सोबत एज्युकेशन क्वालिफिकेशन, नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, नंतर डेट ऑफ बर्थ, नंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, ID प्रूफ, हे घेऊनच फॉर्म भरताना तुम्ही काय करा, ही इन्फॉर्मेशन सोबत ठेवा, आपल्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करा आणि नंतरच फॉर्म भरा. नंतर फोटोग्राफ 20 KB ते 50 KBचा लेटेस्टचा, नंतर सिग्नेचर 10 KB ते 20 KBची, नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन 20 KB ते 50 KBचा डावा निशाणी डावा अंगठा, नंतर हँड रिटन डिक्लेरेशन 50 KB ते 100 KB, जे की हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला दिलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये, ते हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथे काय करायचंय, स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये ब्लॅक पेनना तुम्हाला व्हाईट कागदवर लिहायचे आणि त्याची साईज एवढी ठेवायची 50 KB ते 100 KB आणि ते अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन पण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ओके, जे नोटिफिकेशन मध्ये दिलेलं तेच आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. नंतर जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते PDF फॉर्मॅट मध्ये तुम्हाला अपलोड करायचे, लक्षात घ्या. ओके, नंतर डिक्लेरेशन हे तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढू शकता आणि हे तुम्हाला स्क्रीनशॉट नुसार ते तुमच्या हँडरायटिंगला लिहायचे आणि तुम्हाला हे अपलोड करायचे जेव्हा फॉर्म भरताय त्यावेळेस. क्लिअर आहे. चला पुढे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ओके, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा फाईल टाईप कसे असेल, PDF मध्ये असेल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फॉर्मॅट ॲज पर द तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसं पाहिजे, काय पाहिजे ते एकदा डिटेल PDF वाचून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचे. नंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो क्रेडिट हिस्ट्री. ओके, आता क्रेडिट हिस्ट्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लोन घेतलेलं आहे समजा आणि त्यांनी व्यवस्थित हप्ते भरलेले आहेत, त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो. पण ज्या विद्यार्थ्यांनी लोन घेतलं नंतर क्रेडिट स्कोअर काय म्हणतात त्याला, लोन फेडलंच नाही, त्यांचा क्रेडिट स्कोअर जो आहे तो कमी असतो. परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर जो आहे, सिबिल स्कोअर जो आहे तो कमीत कमी 680 आणि त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, हे लक्षात ठेवायचंय. जे नवीन विद्यार्थी तयारी करणारे आहे त्यांनी विनाकारण फालतूचे धंदे करायचे नाही. स्वतःच्या क्रेडिट कार्डवर दुसरा लॅपटॉप घेऊन द्यायचा, आयफोन घेऊन द्यायचा, हे असे कामं करायचे नाही. त्यांना हप्ता फेडला नाही की तुमचा गेम होणार आहे समजा भविष्यामध्ये, जर तुम्ही तयारी करत असेल तर. त्याकरता काय करायचंय, सिबिल स्कोअर जो आहे 680 पेक्षा जास्त ठेवायचा आहे. ओके, 680 पेक्षा कमी ठेवायचं नाही. मग काही लोक म्हणतील सर आमचं बँकेत अकाउंटच नाही, तर आम्ही काय करायचंय, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तुमचा सिबिल स्कोअर काही गरज नाही, तुमच्या सिबिल स्कोअरची असण्याची किंवा नसण्याची गरज नाही, त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. पण आता तुम्ही जर एक्सपिरियन्सवर जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुमचं बँकेत अकाउंट असणारच आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथे सिबिल स्कोअर जो आहे 680च्या प्लस पाहिजे, हे लक्षात ठेवा फॉर्म भरत असताना. जर नसेल तर तुम्हाला फायनल स्टेजला सुद्धा या ठिकाणी डिस्क्वालिफाय केल्या जाईल. मागे एक प्रकरण घडलं चेन्नईमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर मध्ये रिक्रुटमेंट मध्ये त्याला लास्ट स्टेजला जे आहे त्याला मेल पाठवण्यात आला की तुमचं जे काही कॅन्डिडेचर आहे फायनल सिलेक्शन तुमचं झालेलं नाही, या ठिकाणी तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवायचं क्रेडिट हिस्ट्रीवर तुमच्या. ओके, चला पुढे. आता जे विद्यार्थी समजा बँकिंगची तयारी करतायत नाशिकमध्ये राहून, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आजपासून म्हणजे 4 नोव्हेंबर 2025 पासून सकाळची बॅच जी आहे ते आपण चालू केलेली आहे. हिचा टाइम जो आहे सकाळी 7:30 ते 11:30. डेली जे आहेत आपले 4 लेक्चर होतात. जनरल अवेअरनेस असेल, नंतर लॉजिकल रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल.
सर्व या ठिकाणी तुमची तयारी करून घेतल्या जाईल. यामध्ये इंटरव्ह्यूचे असेल, यामध्ये स्टडी मटेरियल, रिडिंग रूमची फॅसिलिटी, ऑनलाईन एक्झामची प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे एकदम व्यवस्थित तयारी करून घेतली जाईल. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी एकदा व्हिजिट करायची आहे साकार एज्युकेशनला आणि डेमो लेक्चर करून बघायचे 2-3 दिवस. डेमो लेक्चर आवडल्यास नक्की तुम्ही काय करायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जे बाहेर गावातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची सुविधा सुद्धा आजूबाजूला आहे आणि मेसची सुद्धा सुविधा या ठिकाणी आहे. अभ्यासिका उपलब्ध आहे. सगळ्या गोष्टी एकाच छताखाली तुम्हाला इथं उपलब्ध भेटतील नाशिकमध्ये. ओके, तर 4 नोव्हेंबर 2025 पासून आपली बॅच चालू झालेली आहे आजपासून. ज्यांना डेमो लेक्चर करायचं आहे ते उद्यापासून सकाळी 7:30 ला येऊ शकता. ओके, नंतर जे विद्यार्थी आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन आहे त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन रिलेटेड. नंतर जे लोक समजा टेलिग्रामला अजून सुद्धा जॉईन नाही आमच्या साकार एज्युकेशनला, आम्ही नवीन PDF ज्या काही PDFs असेल, एक्झाम रिलेटेड नोट्स असतील, नंतर जे काही समजा नोटिफिकेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ती सगळी इन्फॉर्मेशन आमच्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करत असतो. त्याकरता साकार एज्युकेशन नाशिक हे जे की टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. नंतर इंस्टाग्रामला सुद्धा आम्ही इन्फोग्राफिकच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असतो रिक्रुटमेंटच्या बाबतीत. तर आमचं पेज आहे साकार एज्युकेशन, याला तुम्ही काय करायचे, फॉलो करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.